कुटुंब एका नाटकावर 50 लोक पोट भरत असतात. त्याचं गणित चुकतं, रेशन चुकतं त्याचं महिन्याचं, त्याचं जर गणित असतं मला 3 प्रयोग करायचे, हे संविधानच नाहीयेत. मग कलाकार नाटक आणि ही तारीख नाही, भावना बघा त्याच्यामध्ये. म्हणून ते मिलिंद जोशीने अतिशय सुंदर वाक्य बोलले होते. बरं झालं ते मिलिंद जोशीच बोलले, मी नाही बोललो, की राजकारणाच्या सांस्कृतिक क्षेत्राचे नाव तुटत चालल्यामुळं त्यांच्या संवेदना बोथट होत चालले. आणि हे संविधानाच्या मी इतका त्यावेळेस मी त्यांना माझ्या स्टाईल बोलल्याच्या याच्यावर मी खूप अगोदर एक तासापैकी जवळजवळ 59 मिनिटे मी प्रेमानेच बोलत असतो. एक शेवटचा मिनिट माझ्या हातात ठेवत असतो आणि त्यामुळे त्यांना ते ऐकावं लागतं. त्यामुळे प्रश्न असा येतो की तुम्ही कुणाच्या वैयक्तिक माझ्या कोणती निविदा द्या किंवा कोणतं ह्याचं पाठपुरावा ह्याचं मी कधी आयुष्यात हे केलं नाही, पाठपुरावा केला. माझ्या कलाकारांचा अपमान होत असेल तर तिथे कुणाला सुट्टी नाही, म्हणजे नाटकासाठी. बरं का, माध्यमातून आनंद होत आहे सांगण्यासाठी की 28 वर्ष पूर्ण झाले माझ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेस. आणि त्यामुळं सातत्यानं आम्ही दरवर्षी की जे आपले वैभव आहे आपली ह्या महाराष्ट्र भूमीला नव्हे तर संपूर्ण भारताला त्याने समृद्ध केले रंगभूमी. असे जे दिग्गज कलावंत आहेत की ते दिवंगत आहेत. अर्थात कलावंत हा कधी दिवंगत नसतो, तो अमरच असतो. परंतु आचार्य अत्रे असतील, जयवंत दळवी असतील, बालगंधर्व असतील, अरुण सरनाईक असतील, स्मिताजी पाटील असतील, यांच्या नावानं आम्ही पुरस्कार देत असतो की ह्या जी समृद्ध रंगभूमी केली, चित्रपट सृष्टी केली, त्यांना अजून समृद्ध करण्यासाठी ही नवीन पिढी देखील तेवढीच तप्तवर आहे, तेवढीच ताकदवर आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आमचे अरुण सरनाईक पुरस्कार आम्ही प्रवीण तरडे यांना देत आहेत. अजून तुमचे बालगंधर्व जो पुरस्कार आहे ते ज्ञानेश पेंढारकर जे आहेत त्यांना आम्ही देत आहोत. संकर्षण कराडे बद्दल काय बोलावं तुम्हाला, आचार्य अत्रे पुरस्कार, ते सर्व गुण ज्याचं अत्रे हे विडंबरकार होते, उत्तम वक्ते होते, साहित्यिक होते, लेखक होते, अनेक पत्रकार होते, कितीतरी त्यांच्या पैलू होते त्यांना. संकर्षण कराडे देखील त्याच पद्धतीने लेखक, कवी, उत्तम कलावंत. आणि प्रवीण तरडेंनी तर एक पुण्यात राहून, म्हणजे बरेच जण म्हणतात की मुंबईत जाऊनच सिद्ध करता येतं, पण प्रवीण तरडे आमचा हा रांगडा माणूस, जसं अरुण सरनाईकांचं व्यक्तिमत्व होतं तसंच तो आमचा रांगडा माणूस आहे. त्यांनी पुण्यात शहरात राहून आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे. त्यांना देखील आम्ही अरविंद जगतापांबद्दल काय बोलायचं, त्यांचं पत्र त्यांनी कोणत्याही माध्यमात पत्र लेखन हा एकावर कार्यक्रम होऊ शकतो, 2 तासाचा, एवढी त्यांची प्रतिभा आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जी आता अपकमिंग जी जनरेशन आहे, अपकमिंग जी त्यांची वाटचाल सुरू आहे, ही देखील त्यांना देखील त्या कलावंतांबरोबर सन्मान मिळणं अपेक्षित असतं.